कारण या गोळीनं आपल्याला जनावरांच्या तब्येतीमध्ये सुधार दिसते, दूध वाढ होते, फॅट एसएनएफ चांगला लागतोय आणि आपण प्रॉफिटमध्ये हा बिझनेस घेऊन जाऊ शकतो या गोळी वापरून. नमस्कार, मी अक्षय धनाजी पाटील, राहणार एडिनपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आम्ही कन्हैया ॲग्रोचं डायमंड हे पशुखाद्य सुरू केलं आहे. आपल्याला या पशुखाद्याची माहिती कोळेकर साहेबांनी इथे आपल्या गोट्यावरती व्हिजिट करून दिलेली आहे. त्याच्यानंतर हे आपण कन्हैया ॲग्रोचे डायमंड गोळी सुरू केल्यानंतर आपल्याला फॅट एसएनएफ आणि दुधात सुद्धा चांगल्या प्रकारची वाढ दिसून आलेली आहे. गायीच्या आरोग्यामध्ये पण सुधारणा झाली. गायीच्या त्वचेची चमक, काशीचा आकार व मस्टर्डीजचा प्रॉब्लेम जास्त होता, तो कमी आला याच्यामुळे. याच्या आधी आपण मिक्स पशुखाद्य वापरत होतो, त्यामध्ये गोळी, सरकी, मकाचुनी अशा प्रकारचे खाद्य मिक्स करून घालत होतो गायांना. हळूहळू कन्हैया डायमंड चालू केल्यानंतर आपल्याला हा खर्च कमी आला. त्यानंतर पहिला आपल्याला प्रति लिटर 14 रुपये 50 पैसे असा खर्च येत होता. आता तो खर्च आपला 11 रुपये 50 पैसे इथपर्यंत आलेला आहे. कारण या गोळीनं आपल्याला जनावरांच्या तब्येतीमध्ये सुधार दिसते, दूध वाढ होते, फॅट एसएनएफ चांगला लागतोय आणि आपण प्रॉफिटमध्ये हा बिझनेस घेऊन जाऊ शकतो या गोळी वापरून. कन्हैया ॲग्रोचे कोळेकर साहेब असो किंवा सुहास साहेब असो, हे आपल्याला गोट्यावरती व्हिजिट केल्यानंतर गोळीची माहिती देतात किंवा दुसरी म्हणजे आपल्याला जनावरांसाठी काय आवश्यक आहे, म्हणजे डिवर्मिंग, लसीकरण, हे ते या गोष्टी सुद्धा समजावून सांगतात आपल्याला. कन्हैया ॲग्रोचं जन्नी पशुखाद्य सुद्धा आपण 5 गायींना वापरलंय. त्यांना पण 5च्या 5 गायींना रिझल्ट चांगला आला. म्हणजे वार पडणे किंवा पुढच्या वेताला दूध त्यांचं पहिल्या वेतापेक्षा ह्या वेताला दूध जास्त निघले.